हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी? आय होप सगळ्या मस्त आणि स्वस्त असालच. तर बघा इथे मी आले होते कामावरून आणि चहा पिऊन नुकतीच बसले होते. तर इथे आरव ड्रॉइंग करत होता, त्यासाठी ड्रॉइंग बुक मागत होती. तर तो म्हणत होता मम्मी मला हे कलर पाहिजे, तो कलर पाहिजे, ह्याच्यामध्ये सापडत नाही आहे. आणि सगळे तर कलर त्याच्यामध्येच होते आणि ऑफकोर्स ते दिसत होते, पण त्याला माझ्याकडनं काय माहिती शोधून घ्यायचे होते. तर मम्मी हा कलर दे, तो कलर दे. मी गेले आणि त्याच्यामध्ये तो कलर सापडला आणि मी त्याला तो दिला. तर इथं तो ड्रॉइंग करायला लागला चांगला. त्याला वाटत होतं की मम्मीने येऊन 5-10 मिनटं माझ्यापाशी बसावं. तर हेच राहतं मुलांचं नाही का. आपण नंतर असं दिवसभर कामामध्येच असतो आणि असं वाटतं मुलांना की बाबा मम्मी पप्पा दिवसभर तर नसतात, मग संध्याकाळी थोड्या वेळ का होईना आपल्यासोबत बसावे असं त्यांना वाटतं. तर मग थोडासा टाईम आपण आपल्या मुलांसाठी दिलाच पाहिजे. तर मग त्याच्याजवळ थोडेसे बसले ते तो ड्रॉइंग वगैरे करेपर्यंत. पण घरामध्ये ही खूप कामं पडली होती. तर त्याला म्हटलं आता तू ड्रॉइंग करत बस, मी माझ्या घरातली कामं आवरून घेते. कारण की घरामध्ये खूप जास्त कामं पडली होती. कारण की सकाळी माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी तसा घरामध्ये पूर्ण राडा टाकून गेले होते. पसारा तसा जागच्या जागेवर काहीच उचललं नव्हतं. आणि आल्यावरही मला जरासं कणकणी आल्यासारखी झाली. मग येऊन 5 वाजता येऊन थोडीशी पडले होते मी चहा वगैरे पिऊ. आणि आत्ताच उठले. 6:30 झाले होते आणि उठले होते. तर म्हटलं आता नाही झोपून जाणार, कारण की उद्या रविवार आहे, पण उद्या आम्हाला कामावर हजर राहायचं आहे. कारण की आम्हाला 31 तारखेला सुट्टी देणार आहे त्याच्यावरची. तर म्हटलं थोडीशी साफसफाई करावी. आता हे जे की मी भरण्या वगैरे जे पुसते आहे ते ऑलरेडी इतक्या घाण झालेल्या आहेत, तेलकट झालेल्या आहेत. पण जी त्याच्यावर जी थोडी थोडी बारीक बारीक डस्ट आहे, धूळ पडली ना, तर ती मी पुसून घेते. कारण की जी बघताना खूप विचित्र दिसते. त्या भरण्या घाण झालेल्या आहेत ते तर माहितीच आहे. मी म्हटलं त्या परत घासता येतील मंगळवारी किंवा कधीतरी टाईम भेटेल तसा. पण म्हटलं थोडंसं वरचेवर का होईना थोडंसं साफसफाई करून घ्यावी. म्हणजे कसं जरा थोडंसं फ्रेश वाटतं. घर जरा साफ असलं तरी जरा मनाला समाधान वाटतं. मग ते थोडंसं वरचेवर का होईना तर म्हटलं थोडंसं करून घ्यावं. 2 दिवसाचा प्रश्न आहे. मंगळवारी असंही मी साफ करेलच असं मला वाटतं आहे. कारण की ते माझ्या मूडवर डिपेंड असतं, मूड झाला तर. कारण की रोजच्या कामामुळे सुट्टी दिवशी झोपावंच वाटतं, नको वाटतं उठायला. तर बघू आता तर सुट्टीला मी ठरवलं होतं रविवारी मी घासून घेईल. पण आता रविवारी उद्या मला कामाला जायचं आहे, मग रविवारची सुट्टी मंगळवारी येते आहे. तर बघू मंगळवारी घासून झालं तर घासून घेईल. तर रॅकवरचं आवरता पूर्ण आवरून घेतलं होतं आणि तेवढ्यात हे आले होते. 7:30 वाजले होते आणि ते म्हटले हॉलमध्ये पसारा अजून तसंच आहे का, 5 वाजता कामावरून आली अजून तर आवरलं नाही का. तर बघा हे असं असतं स्त्रियांचं. म्हणजे कोणीही आलं तर त्यांच्यावर हुकुमशाही लादू शकतं, हुकूम टाकू शकतं. अशाच प्रकारचं आयुष्य आहे. तर मग म्हणून म्हटलं ते आल्यानंतर घर थोडंसं फ्रेश करावं. तर मग जाऊ दे म्हटलं, अगोदर मी पूर्णपणे हॉलमधलं आवरून घेतलं. सोप्यावर जे जे काही सामान एक्स्ट्राचं मी ठेवलेलं होतं. समजा की मी जशी कामावरून आली होती बॅग वगैरे मी खरंच खूप कंटाळे होते, मी तिथंच ठेवलं होतं. मग ते आवरून घेतलं, सगळं क्लीन केलं आणि आता म्हटलं व्यवस्थित सगळा झाडू मारून घ्यावं पूर्ण घराला. आणि किचनमध्येही खूप माझा राडा पडला होता, भांडी वगैरे ते तशीच. पण जाऊ द्या, आपणच करणार आणि आपणच व्यवस्थित करणार. सांगू का, लोकांना बोलायलाच खूप सोपं असतं की बाबा ही जॉब करते, हे करते, भरपूर पैसा म्हणजे पैसा कमवत असेल, भरपूर नाही पण पैसा कमवत असेल, कमवते येतं काय. पण त्याच्या मागची मेहनत आहे ना, जो पैसा कमवतो आणि जो जॉब करतो बाहेर जाऊन त्यालाच कळते. कशी तारेवरची कसरत करावी लागते. त्यातल्या त्यात तर तुम्ही एका लहान मुलाची जर आई असाल आणि तुम्हाला सगळं बघायला लागतं, आपल्या मुलाला जेव्हा पाळणाघरात सोडावं लागतं,
तेव्हा त्या आईची काय हे असते ते फक्त त्या आईलाच माहिती. त्याच्यामुळे असं खरंच बोलणं खूप चुकीचं आहे की बाबा जाऊ दे बाबा, हिचं तर काही जॉब करते, हिचं तर भारी आयुष्य आहे. पण त्या भारी आयुष्याच्या मागे किती स्ट्रगल असतो किंवा किती मेहनत असते हे फक्त त्या स्त्रीलाच माहिती असतं किंवा त्या आईलाच माहिती असतं. हे तिचं हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर आत्ताच माझी घरातली कामे वगैरे झालेली आहेत, जेवण वगैरे केलं आणि खूप घरामध्ये पसारा वगैरे होता, कारण की माझी तब्येत जरा सकाळी बरी नव्हती. माझे पाय वगैरे सगळं अशक्तपणा आल्यासारखा झाला होता, त्यामुळे सकाळी मी तसाच ठेवला होता पसारा घरामध्ये. तर संध्याकाळी आल्यानंतर क्लीन केला आणि आज शनिवार आहे. मला वाटलं उद्या रविवार असून सगळं आरामात क्लीन करता येईल व्यवस्थित घर वगैरे. त्याच्यामुळे मी काहीच क्लीन केलं नव्हतं. आज सकाळी जाताना पण ज्यावेळेस कंपनीत गेल्यानंतर कळालं की आज उद्या रविवारी हे आम्हाला कामाला जायचं आहे आणि उद्या रविवारी कामाला जाऊन 31 तारखेला आम्हाला सुट्टी भेटणार आहे, 31 मार्चला. तेच कंपनीतलं आपलं स्टॉक घ्यायचा, काम करायचं आहे, त्यामुळे आम्हाला 31 मार्चला सुट्टी देणार आहेत. त्यातला आजचा दिवस आम्हाला भरून घेतलेला आहे आणि खूप थकवा आलेल्यासारखं झालेलं आहे, कारण की आता जवळजवळ झालं. रविवारी पाडव्या दिवशी सुट्टी भेटली होती, शुक्रवारी पाडवा आय थिंक शुक्रवारी का कुठल्या वारी होता, तरी पाडव्याला सुट्टी भेटून आम्हाला आता 8 ते 10 दिवसाच्या वरती झालेला आहे. आणि आज रविवार, आजही सुट्टी नाही, आजची सुट्टी आता मंगळवार गेली. खूप असं थकवा झाल्यासारखं झालं आहे, पण काही विषय नाही आहे. आता जाऊ द्या, 2 दिवसाचा प्रश्न आहे. तर तेच कामं भरपूर राहिली होती घरामध्ये, पण खूप पसारा होता. जरा तब्येत बरी नसल्यामुळे उरकलीच नाहीत मी पटपट. तर म्हटलं आता थोडंसं बोलून घ्यावं. तर खूप जणांचे मला प्रश्न येत आहेत की तुम्ही मेस का बंद केली. तर त्याचं कारण असं काही खास नाही आहे, असं म्हणजे एवढं पण खास नाही आहे. मेस का बंद केली तर पहिल्यापासूनच मेस हा सपोर्टच होता माझ्यासाठी. म्हणजे आरव लहान होता तेव्हापासूनच मी मेसचे डबे करत होते आणि मेसमध्ये परवडतं का, परवडत नाही म्हणून तू बंद केली का, असे पण खूप जणांचे प्रश्न येत आहेत. तर असं काही नाही, मेसमध्ये केलं तर खूप छान प्रकारे परवडतं आणि प्रॉफिटही होतं. आणि मी ह्याच्यामुळे मेस बंद नाही केली, कारण की मी जॉबला लागले आणि जॉबला लागल्यामुळे म्हटलं आता खूप दिवसापासून मी मेसचे डबे करते, जरा म्हटलं जॉबचा एक्सपिरियन्स बघून घ्यावा. त्याच्यामुळे मी जॉबला लागले आणि मी मेसचे डबे बंद केले असं नाही आहे. मी भविष्यात कधीही मेस चालू करू शकते आणि मेसचे डबे चालू करू शकते, कारण की हा मेसचे डबे हा माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि मी त्याच्यामध्ये जुनी खिलाडी आहे, कारण की मी ते कधीही चालू करू शकते. तर चला, हेच दाखवायचं तुम्हाला आज, हेच सांगायचं तुम्हाला की तुम्हाला करायचे असेल मेसचे डबे चालू तर तुम्ही हमखास करू शकता. की तुम्ही म्हणता हिला परवडत नव्हतं का, हिने बंद केले का, असं काही एक नाही आहे. तुम्ही हमखास करू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल मेस संबंधित काही, तर मला तुम्ही माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करू शकता. मी त्याची उत्तरं तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. तर चला, आता रात्रीच्या वाजले आहे 10:30 आणि आता मी झोपते आहे, कारण की उद्या सकाळी रविवार आहे, पण आमचा सुट्टीचा रविवार नाही आहे, आम्हाला उद्याही कामाला जायचं आहे. तर चला, आता मी झोपते. भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि हां, जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर ह्या चॅनलवर, तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.